पुण्यातील पुरावरून उद्धव ठाकरेंच्या अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला। पुणे वाचवण्यासाठी मैदानात उतरलोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। तर पुण्यातील सुभेदारामुळे आतापर्यंत लक्ष घातलं नव्हतं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। नदीचा प्रवाह भरून प्रवाहामध्ये भराव टाकून बुजवला जातोय। उद्धव ठाकरे यांनी हे महत्त्वाचं विधान केलं। तर संसदेचं काम करणारा कंत्राटदार पुण्यातील नद्या बुजवतोय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। पूर्णपणे भराव टाकून नदीचा प्रवाहच बंद करून टाकला। मग नदी काय करणार, घुसणार नाही इकडे तिकडे। पण या लोकांचं काय जात नाही। का जिंकायचंय मला पुणे वाचवायचंय। मला पुण्याचा विकास, ज्याला शाश्वत विकास म्हणतोय, तो करून दाखवायचा आहे। आजपर्यंत मी कधीही मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा पुण्याच्या विकास कामामध्ये दखल घेतलेली नव्हती, कारण बसले होते इथले सुभेदार। म्हटलं ठीक आहे, तुम्ही चांग भलं करत असेल पुण्याचं तर करा। नवीन संसद भवनही घडते। जे नवीन संसद भवन आहे ते ज्यांनी बांधलं तोच कॉन्ट्रॅक्टर या नदी बुजवण्याचं काम करतोय, ही माझी माहिती आहे। हा गुजरातचाच आहे, औरंगजेबाच्याच राज्यात जन्मलेला आहे। मग कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, मग काय पैसे गेले तरी जातील, जाऊ दे, पण माझ्या कॉन्ट्रॅक्टरची तुंबडी भरली पाहिजे। पुणेकर मेला तरी चालेल, पण नदी बंद झालीच पाहिजे। कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये पैसा पडलाच पाहिजे। हे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्यांना सांगतोय, जरा 3 महिने थांबवा, नंतर तुमचा सुद्धा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।